चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आमची सुखाची परिभाषा काय? आमची सुखाची परिभाषा, तुमच्या घरचे जर लाईन गेले तर तुम्ही काय करता? काय करता? नाही नाही, तुम्ही सगळ्यात पहिले घराच्या बाहेर येता, दुसऱ्याची गेली आहे काय? आणि त्याची का लाईन जर गेली असाल तर आत्मा फार सुखी होऊन जातो, आणि त्याच्याही घरची का लाईन गेली असाल तर आत्मा फार सुखी होऊन जातो, आणि त्याच्या घरची का लाईन असाल आमदाराले फोन लाव, खासदाराले फोन लावल्याशिवाय राहत नाही दादा। हे आमची जगण्याची परिभाषा आहे हो। जास्त बोला तर बळबळ आहे म्हणते सर पांडे सर, जास्त बोला तर बळबळ आहे म्हणते, कमी बोला तर मुकणे आहे म्हणते, लवकर लग्न करा तर लग्नाले मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते, त्याच्या घरी रोज रोज जा, काम धंदे नाही म्हणते, नका जाऊ तर अहंकारी आहे म्हणते, लोक बोलल्याशिवाय राहत नाही। मी आता माझ्या व्हेन्यू गाड्यानं येऊन राहिलो होतो, समोर एक ऑटो होता टमटम, पाहिला का तुम्ही तो असा ओळाचा ऑटो होता टमटम, त्याच्यावर लिहिलं होतं वरतं बुरी नजर वाले तेरा मुंह काला, त्याच्या खाली एक अजून एक लिहिलं होतं जलो मत बराबरी करो। मी आडला तर काय व्हेन्यू विकून का टमटम घेऊ का? दादा प्रत्येकाचं दादा तसा आहे हो। काल परवा नागपूरला एका माणसानं रात्रीत ऑडी BMW जाळून टाकल्या, तो मला अमरावतीत भेटला, तर म्हटलं का काऊन जाळल्या? म्हटलं काही नाही म्हणे, आपल्याकडून घेणं निवत जाय नव्हतं ते म्हणे, जाऊन टाकल्या म्हणे। दादा ही सुखाची परिभाषा नाही आहे। आमच्या सुखाची परिभाषा, अरे तुम्ही ज्या घरच्यांसाठी कमावता, तुम्ही ज्या कुटुंबासाठी कमावता, तुम्ही ज्या माय बापासाठी, बायकोसाठी, लेकराईसाठी, स्वतःच्या पगारासाठी, स्वतःच्या नोकरीसाठी, स्वतःच्या शिक्षणासाठी जेवढं काही कमावता दादा, शेवटचा जेव्हा प्रसंग तुमचा येतो ना, हेच कमावणारे ज्यांच्यासाठी तुम्ही कमावलं दादा, हेच म्हणतात की आता हा शेवटच्या प्रसंगी कमावणारा मेला पाहिजे हो। अरे दादा तुम्ही देशासाठी जगा हो, या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे हो। आमचं जगणं दादा त्या देशासाठी असलं पाहिजे, आणि आमच्या तरुणाईचं जगणं असलं पाहिजे। आणि तरुण आहे, आजचं व्याख्यान तरुणाईला समर्पित आहे, आणि मी बोलणारा तरुण आहे। माझ्या दाढीचे केस पिकले आहे पण मी तरुण आहे। काय तरुणाची व्याख्या? तसं मला टीचरच व्हायचं होतं, तसं माझं शिक्षण MCA झालंय सर, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन। मी कुठू MCA झालोय, मला कोणी विचारू नका प्रोग्रामिंग मी, मला काही दूर माझा संबंध नाही आहे, आणि मला टीचर व्हायचं होतं पण कोणी होऊ नाही शकलो, त्याच्यामुळे अशा याच्यात चांगली हौस भागून घेत असतो। काय तरुणाची व्याख्या? जो आरशात पाहते तो तरुण, की ज्या तरुणाला रात्री लागते धरून, तोच खरा तरुण। हा, आमचं तारुण्य केव्हा येतं? जेव्हा शिवजयंती येते तेव्हा आमचं तारुण्य येतं। गणपती बसला की आमचं तारुण्य येतं, बाबासाहेबांची जयंती आली की आमचं तारुण्य। दादा आमचं तारुण्य आता काही दिवसानं गणपती बसणार आहे। आवाज कमीच ठेव, हमिंग होते। माझा आवाज पुरते, अजून कमी केला तर चालते। गणपती बसला की तारुण्य येतं। काय तारुण्य येतं आमचं? आमचा गडी गणपती काय बसवते, आरती एकाचे पाठ नाही, सुख करता दुःख हरता, कुठं गेलता कुठं आलता, आणि जाताना त्याले काय दम देते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पाही म्हणन मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लोडच नको घेऊ, तू असाच पेत्रा आहे, तू तर नाही राहणार, मी तर येईनच भाऊ। शिवजयंती आली की आमचं तारुण्य बाहेर येतं। पोटावर शिवराय, पाठीवर शिवराय, समोरून कुत्रा आलं की हे घरात पैते, वाह रे शिवराय। 14 एप्रिल आली की आमचा गडी भाषण काय देते, संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे। त्याला विचारलं कसं काय, ते काही माहित नाही बाबा, पण ते आहे ते आहे दादा। हे तारुण्याची परिभाषा आहे। तारुण्य म्हणजे कर्तृत्व फुलवण्याचा काळ दादा। त्या तरुण नावात ताकद होते, त्या शिवाजी नावात ताकद होती, त्या शिवाजी नावात ताकद होती। काय नावात ताकद होती? त्या काय नावात ताकद होती? त्या 65 किलोची तलवार चालताना साजे, 65 किलोची तलवार चालताना साजे, हात तुटला तरी खिंडरताना बाजी, 2000 सैन्यावर एकटा तुडमुळा तानाजी, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजदात ना संभाजी, एका धक्क्यात सय्यद बनला हात छातून जिवाजी। या सर्वांचे एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा, ते शिवराय आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।